इतिहासाची पानं उलटताना एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येते. हां. ती म्हणजे इतिहासात सत्ता आणि वर्चस्व नेहमीच केवळ मोठ्या सैन्याच्या बळावर मिळवता येत नाही. अगदी बरोबर. अनेकदा अचूक रणनीती, सूक्ष्म नियोजन आणि अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर अत्यंत कमी संख्येत असूनही बलाढ्य सत्तांना धूळ चारता येते. हो, आणि हेच इतिहासाचं वेगळंपण आहे. थोडा विराम. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण अशाच एका ऐतिहासिक घटनेचा अत्यंत शांतपणे आणि वस्तुनिष्ठपणे मागोवा घेणार आहोत. नक्कीच. एप्रिल 1663 मधील ती रात्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानावर केलेला रणनीतिक छापा हा आपल्या आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य विषय आहे. आणि या चर्चेसाठी आपण काही अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक स्रोत वापरणार आहोत. यामध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर, मुघल इतिहासकार खाफी खानियाच्या मुंतखब उल लुबाब या ग्रंथातील नोंदी आपण पाहणार आहोत. आणि सोबतच जदुनाथ सरकार यांसारख्या आधुनिक इतिहासकारांचे सखोल संशोधन याचाही आधार आपण घेणार आहोत. खरं तर या चर्चेचा मुख्य उद्देश या घटनेला कोणत्याही भावनिक आख्यायिकेचे स्वरूप न देता, म्हणजे केवळ दंतकथा म्हणून न पाहता, त्यातील लष्करी आणि मानसिक रणनीतीचे अत्यंत तटस्थपणे विश्लेषण करणे हा आहे. चला तर मग या ऐतिहासिक घटनेची पानं उलगडूया. या घटनेचे खरे गांभीर्य समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 1663च्या पूर्वीची राजकीय परिस्थिती समजून घ्यावी लागेल. ती परिस्थिती अत्यंत शांतपणे समजून घेणं गरजेचं आहे. मुघल सम्राट औरंगजेब नुकताच दिल्लीच्या तख्त्यावर बसला होता आणि त्याची एक मोठी महत्वाकांक्षा होती. ती म्हणजे संपूर्ण दक्षिण भारतावर मुघलांचे एकछत्री वर्चस्व निर्माण करणे. पण त्याआधी मुघल आणि विजापूरच्या आदिलशाहीमध्ये काही तह झाले होते ना? एक तह झाला होता, ज्यानुसार मुघलांना दख्खनचा काही प्रदेश मिळाला होता. पण 1659 मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला त्यानंतर परिस्थिती अत्यंत वेगाने बदलली. अगदी तसंच. पण इथे एक प्रश्न असा पडतो की दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाला दख्खनमधील या घडामोडींचा इतका थेट धोका का वाटू लागला होता? कारण शिवाजी महाराजांची आणि मराठा साम्राज्याची वाढती ताकद ही आता मुघलांसाठी केवळ एक स्थानिक अडचण राहिली नव्हती. अच्छा. ते एक अतिशय मोठे आणि थेट आवाहन बनले होते. अफझलखानाचा वध आणि त्यानंतर मराठ्यांनी मिळवलेले विजय यामुळे संपूर्ण दख्खनमध्ये एक संदेश गेला होता की मुघल किंवा आदिलशाही अजय नाहीत. आणि हेच औरंगजेबाला खटकत होतं. आणि म्हणूनच या वाढत्या आव्हानाचा बिमोड करण्यासाठी औरंगजेबाने एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीची निवड केली. इथे थांबून आपण समजून घेऊया. हा केवळ 2 राज्यांमधील लष्करी संघर्ष नव्हता. हा 2 पूर्णपणे वेगळ्या युद्धनीतींचा आणि कार्यपद्धतींचा संघर्ष होता. एका बाजूला अवाढव्य मुघल सैन्य होतं, जे पारंपरिक युद्धावर विश्वास ठेवत होतं. आणि दुसऱ्या बाजूला भौगोलिक परिस्थितीचा अचूक वापर करणारी मराठ्यांची अत्यंत वेगवान युद्धनीती होती. अगदी बरोबर. या संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्तेखानाला दख्खनमध्ये पाठवले. पण हा शाहिस्तेखान नेमका कोण होता? त्याचं मुघल दरबारातील वजन किती होतं? शाहिस्तेखान हा कोणी साधा सरदार नव्हता. त्याचे मूळ नाव मिर्झा अबू तालेब होते. तो औरंगजेबाचा सख्खा मामा होता. म्हणजे थेट राजघराण्यातील व्यक्ती. आणि मुघल दरबारात त्याला अमीर उल उमरा ही अत्यंत उच्च पदवी बहाल करण्यात आली होती. सोप्या भाषेत सांगायचं तर तो मुघल साम्राज्याचा सर्वोच्च सेनापती होता. बापरे. म्हणजे औरंगजेबाने त्याला केवळ पाठवले नाही तर दख्खनच्या मोहिमेसाठी अफाट लष्करी बळ दिले असणार. आणि हे लष्करी बळ किती मोठे होते हे आकडेवारीवरून अधिक स्पष्ट होते. ऐतिहासिक नोंदींनुसार त्याच्यासोबत 1 लाखापेक्षा जास्त प्रशिक्षित सैनिक होते. 1 लाख सैनिक? शिवाय 500 ते 700 हत्ती, 4000हून अधिक उंट, मोठा तोफखाना आणि विशेष म्हणजे मोहिमेच्या खर्चासाठी तब्बल 32 कोटी रुपयांचा प्रचंड खजिना होता. 32 कोटी रुपये. ही आकडेवारी आजच्या काळातही खूप मोठी वाटते. मग 17व्या शतकात या सैन्याची दहशत किती भयानक असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. नक्कीच. जानेवारी 1660 मध्ये खान औरंगाबादला पोहोचला आणि त्याने आपला मोर्चा पुण्याकडे वळवला. वाटेत त्याने सुपे, बारामती यांसारखी ठिकाणे ताब्यात घेतली. आणि त्यानंतर चाकणच्या किल्ल्याचा वेढा पडला.
तिथे मराठ्यांचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी केवळ 300-350 मावळ्यांच्या मदतीने या अवाढव्य मुघल फौजेला तब्बल 56 दिवस कडवी झुंज दिली. पण एवढ्या मोठ्या सैन्याला एका छोट्या किल्ल्यावर 56 दिवस अडकून पडावे लागणे हा मोगलांसाठी एक मोठा धक्का असावा नाही का? निश्चितच. या प्रदीर्घ वेढ्याने शाहिस्तेखानाला मराठ्यांच्या चिकाटीची पहिली जाणीव करून दिली होती. शेवटी मुघलांनी सुरुंग लावून किल्ल्याची भिंत पाडली. चाकणच्या वेढ्यानंतर शाहिस्तेखान पुण्यात आला आणि त्याने लाल महालात आपला मुक्काम ठोकला. लाल महाल हे तर शिवाजी महाराजांचे बालपणीचे निवासस्थान होते. हो, तिथे मुक्काम करणे हा मराठ्यांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचा एक प्रयत्न होता. पण लाल महालात वास्तव्याला आल्यावर खानाने एक अत्यंत मोठा आणि रणनीतिकदृष्ट्या वादग्रस्त निर्णय घेतला. कोणता? त्याने पुण्यातील स्थानिक नागरिकांना शहरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली. सर्वत्र कडक पहारे बसवले. स्थानिक जनतेपासून पूर्णपणे तुटण्याचा हा मुघलांचा निर्णय कसा चुकीचा ठरला हे इथे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा एखादं सैन्य स्थानिक लोकांशी संपर्क तोडते तेव्हा त्यांची गुप्त माहिती मिळवण्याची साखळी तुटते. म्हणजे मुघल सैन्याने स्वतःला एका सुरक्षित कवचात बंदिस्त तर केले, पण ते बाहेरील परिस्थितीपासून अनभिज्ञ झाले. अगदी बरोबर. जमिनीवरची परिस्थिती त्यांना कळतच नव्हती. जनतेपासून दूर राहिल्याने सत्तेचा पाया कसा कमकुवत होतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आता इथे एक अत्यंत रंजक परिस्थिती निर्माण झाली होती. शाहिस्तेखान लाल महालात तब्बल 3 वर्ष ठाण मांडून बसला होता. आणि शिवाजी महाराज त्यावेळी राजगडावर होते. आता 1 लाख सैन्याशी खुल्या मैदानात 2 हात करणे शक्य नाही हे स्पष्ट होते. मग अशा वेळी महाराजांनी काय रणनीती आखली असावी? महाराजांना याची पूर्ण जाणीव होती की पारंपरिक युद्ध या परिस्थितीत चालणार नाही. त्यामुळे त्यांनी एका अत्यंत तर्कशुद्ध आणि अचूक माहितीवर आधारित लष्करी कारवाईचं नियोजन केले. म्हणजे इथे कोणत्याही जादुई कथाना थारा नव्हतं? अजिबात नाही. हे पूर्णपणे उत्कृष्ट गुप्तहेर यंत्रणेचे यश होते. स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत जोखमीचं काम पार पाडलं. पण बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरांनी एवढ्या कडक पहारा असलेल्या छावणीत माहिती काढली कशी? हे काम मुळीच सोपे नव्हते. बहिर्जी नाईक आणि त्यांच्या टीमने मिळवलेली माहिती अत्यंत सूक्ष्म पातळीवरची होती. त्यांनी भिकारी, साधू आणि स्थानिक मजुरांचे वेषांतर करून छावणीत प्रवेश मिळवला. अच्छा. शाहिस्तेखानाची झोपण्याची खोली नेमकी कुठे आहे, पहारेकऱ्यांच्या ड्युटी बदलण्याच्या वेळा कोणत्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महालाच्या मागील बाजूस असलेल्या स्वयंपाकघराजवळील कोणती भिंत कच्ची आहे जिथून आत प्रवेश करता येऊ शकतो. म्हणजे आजच्या आधुनिक काळातील गुप्तहेर संस्था ज्या पद्धतीने काम करतात, बरोबर, अगदी तसंच नियोजन होते हे. हो. आणि या सगळ्या नियोजनात वेळेची निवडही तेवढीच अचूक होती. एप्रिल 1663 मध्ये रमजानचा महिना सुरू होता. रमजानचा महिना असल्यामुळे दिवसभर कडक उपवास असायचा. अगदी बरोबर. उपवास सोडल्यानंतर रात्रीच्या वेळी मुघल सैन्य जेवण करून गाढ झोपेत असेल आणि त्यांच्या हालचाली मंदावलेल्या असतील हा महाराजांचा अंदाज होता. मानवी शरीराच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा त्यांनी आपल्या रणनीतीमध्ये अत्यंत हुशारीने वापर केला. हो. आणि याच अचूक माहितीच्या आधारावर 5 एप्रिल 1663च्या रात्री या ऐतिहासिक छाप्याची अंमलबजावणी झाली. शिवाजी महाराज सुमारे 400 निवडक मावळ्यांसह राजगडावरून पुण्याच्या दिशेने निघाले. पण मला एक गोष्ट सांगा, शहराभोवती लाखाच्या सैन्याचा पहारा होता, मग हे 400 मावळे आत पोहोचले कसे? हेच या मोहिमेचे सर्वात मोठं यश आहे. काही ऐतिहासिक नोंदीनुसार शहरात प्रवेश करण्यासाठी त्यांनी लग्नाच्या वरातीचा आधार घेतला. लग्नाची वरात? हो. ते वाजत गाजत जाणाऱ्या एका वरातीत सामील झाले आणि गोंधळाचा फायदा घेत शहरात शिरले. तर दुसऱ्या नोंदीनुसार त्यांनी मुघल सैनिकांचेच वेषांतर केले होते. आपण मुघल सैनिक असून आपली बदली या छावणीत झालीये असं सांगून त्यांनी पहारेकऱ्यांची दिशाभूल केली असेल. हो. कडक पहारा असूनही केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी शहरात प्रवेश मिळवला. शहरात प्रवेश केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हे सैनिक लाल महालाच्या मागील बाजूस पोहोचले. आता समोर लाल महाल होता, जो महाराजांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणींचा साक्षीदार होता. हो. त्यांना महालाचा कानाकोपरा माहिती होता. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मावळ्यांनी अतिशय शांतपणे ती कच्ची भिंत फोडली आणि आत प्रवेश केला. मध्यरात्रीची वेळ, आजूबाजूला हजारो मुघल सैनिक झोपलेले आणि अशा शांततेत एक पूर्ण भिंत फोडायची, तीही कोणताही आवाज न करता, हे किती अवघड असेल याचा आपण विचार करू शकतो. आत शिरताच त्यांनी तिथे असलेल्या स्वयंपाकी आणि रक्षकांना अत्यंत वेगाने शांत केले.
जेणेकरून छावणीला सावध करण्याची संधी मिळू नये. अगदी आजच्या स्पेशल फोर्सेसच्या ऑपरेशनसारखीच ही कारवाई होती. यानंतर प्रत्यक्ष हल्लाचा थरार सुरू झाला. महाराज वत्ता थेट शाहिस्तेखानाच्या खोलीच्या दिशेने वळाले. महालात अचानक मोठा गोंधळ उडाला. खानाचा मुलगा अबुल फतह हा तलवारीसह धावून आला, परंतु मराठ्यांच्या हल्ल्यात तो मारला गेला. याच गोंधळात शाहिस्तेखान आपल्या खोलीत जागा झाला. अंधार होता. समोर शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे पाहून त्यांनी खिडकीतून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. आणि तो खिडकीतून बाहेर उडी मारत असतानाच शिवाजी महाराजांनी त्याच्यावर तलवारीचा वार केला. हो, आणि यात खानाची 3 बोटं तुटली. यानंतर तो अंधारात कसा तरी निसटण्यात यशस्वी झाला. ही कारवाई अत्यंत वेगाने झाली होती. मुघल सैन्याला नक्की काय घडले आहे हे समजण्याआधीच उद्देश साध्य होताच मराठ्यांनी माघारीचा मार्ग धरला. पण हल्ला झाल्यावर 1 लाख सैन्याच्या वेढ्यातून बाहेर पडणे हे जास्त कठीण असते. हो, आणि त्यासाठी त्यांनी एक अफलातून शक्कल लढवली होती. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांना मशाली बांधून त्यांना एका विशिष्ट दिशेने पळवून देण्यात आले. मुघल सैनिक अंधारात त्या पेटत्या मशाल्यांच्या दिशेने मराठ्यांचा पाठलाग करत धावले आणि याच गोंधळाचा फायदा घेऊन महाराज दुसऱ्या मार्गाने सुरक्षितपणे सिंहगडावर पोहोचले. ही संपूर्ण घटना आपण पाहिलीत तर एका अचूक लष्करी कारवाईचे हे उत्तम उदाहरण असल्याचे लक्षात येते. यात कुठेही अनावश्यक रक्तपात नव्हता. या तातडीच्या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुघल छावणीत अत्यंत गंभीर पडसाद उमटले. छावणीत नक्की काय परिस्थिती असेल? प्रचंड भीती आणि अफवांचं पीक आले होते. 1 लाख सैन्य असूनही खुद्द सेनापती आपल्याच घरात सुरक्षित नाही, ही भावना सैनिकांमध्ये निर्माण झाली. मुघल साम्राज्याच्या अजय असण्याच्या प्रतिमेला या छापाने मोठा हादरा दिला. आणि जेव्हा औरंगजेबाला हे समजलं, तो अत्यंत संतापला. त्याच्यासाठी हा मुघल सत्तेचा एक मोठा अपमान होता. शिक्षेदाखल औरंगजेबाने शाहिस्तेखानाला भेटण्याची संधीही न देता थेट बंगालच्या सुभेवर पाठवून दिले. अवघ्या काही दिवसातच तो पुरी सोडून निघून गेला. इथे थांबून आपण समजून घेऊया. या लष्करी कारवाईचे 3 मुख्य पैलू शांतपणे समजून घेणं आवश्यक आहे. कोणते 3 पैलू? पहिला म्हणजे गनिमी युद्धनीती. अवाढव्य फौजेसमोर न जाता शत्रूच्या सर्वात कमकुवत दुव्यावर अचूक वेळेत आणि अनपेक्षित जागी हल्ला करून सुरक्षित माघार घेणे. आणि दुसरा पैलू म्हणजे शहरी घुसखोरी. हो, शत्रूच्या अतिसुरक्षित छावणीत वेषांतर करून घुसणे. यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन लागते. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे मानसिक युद्ध. अगदी बरोबर. जर एखाद्या सैन्याला वाटत असेल की त्यांचा सेनापती अजय आहे आणि कोणीतरी घरात घुसून हल्ला करून जातो, तेव्हा सामान्य सैनिकाचा आत्मविश्वास पूर्णपणे कोसळतो. तंतोतंत हा हल्ला मुघल साम्राज्याच्या अहंकारावर आणि त्यांच्या मानसिक धैर्यावर केलेला प्रहार होता. या संपूर्ण घटनेकडे वेगवेगळे इतिहासकार कशा पद्धतीने पाहतात याची तटस्थ तुलना करणेही गरजेचे आहे. हो, कृष्णाजी अनंत सभासद यांच्यासारख्या मराठी बखरींच्या लेखकांनी या घटनेचे वर्णन करताना शिवाजी महाराजांचे धाडस आणि रणनीती अधोरेखित केली आहे. आणि मुघल इतिहासकार खाफी खान याच्यासारख्या मुघल इतिहासकारांनी हा पराभव लपवण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत निराशेने त्यांनी शिवाजी महाराजांना डोंगरातील उंदीर असे संबोधले आहे. हे शब्द जरी रागातून आले असले तरी त्यामागील मुघलांची हतबलता स्पष्टपणे दिसून येते. ही स्वभावाचे एक अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण पाहायला मिळते. शाहिस्तेखानाचा पराभव हा केवळ लष्करी पराभव नव्हता. त्याच्याकडे सर्व काही होते, पण त्याच्याकडे सत्तेचा अहंकार होता, ज्याला आपण सत्तेची अंधता म्हणू शकतो. आपण अजेय आहोत या भावनेने त्याला पूर्णपणे गाफील ठेवले. शत्रूला कमी लेखणे ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली. यातून आजच्या काळातही नेतृत्वाला महत्त्वाचे धडे मिळतात. सत्तेचा पाठिंबा असला तरी तळागाळातील लोकांची संपर्क नसणे किती महागात पडू शकते हे यावरून स्पष्ट होते. निश्चितच माहितीचे महत्त्व आणि वेळेचे अचूक नियोजन हे अवाढव्य साधनसामग्रीपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते. आजच्या या सविस्तर विश्लेषणातून आपण काय शिकू शकतो याचा शांतपणे विचार करणे आवश्यक आहे. ही घटना आपल्याला सूक्ष्म नियोजन, धाडस आणि बुद्धिमत्तेचे धडे देते. आणि या चर्चेच्या शेवटी आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा विचारात घ्यायला हवा. सत्तेची खरी ताकद ही केवळ सैन्याच्या संख्येत नसते. बरोबर. ती खरी ताकद असते मानवी मन आणि परिस्थिती अचूक समजून घेण्यात. जर शाहिस्तेखानाच्या डोळ्यांवर अहंकाराची पट्टी बांधली गेली नसती आणि त्याने स्थानिक लोकांशी संवाद साधला असता तर इतिहासाचे निकाल कदाचित वेगळे असते का?
हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. अगदी खरंय. या अत्यंत शांत आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. ऐतिहासिक घटनांतून मिळणारे धडे आजही तितकेच मार्गदर्शक ठरतात. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.